दरम्यान नरेश म्हस्के म्हणजे दुतोंडी गांडूळ असल्याची टीका राऊतांनी केली। म्हस्केंच्या टीकेवर राऊतांनी जोरदार असा पलटवार केलाय। बाळासाहेबांची शिवसेना तोडताना आठवत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। अरे त्या म्हस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? दरम्यान संजय राऊत म्हणजे गांजा राऊत असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। राहुल गांधींच्या घरातली भांडी राऊत घासतात। राऊतांकडून म्हस्केंचा उल्लेख असा दुतोंडी गांडूळ असा करण्यात आला आणि म्हस्केंकडून राऊतांचा उल्लेख गांजा राऊत असा करण्यात आलाय। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केजी आपल्या सोबत आहेत। नरेश म्हस्केजी, तुम्ही ट्विट केलं आणि त्यानंतर संजय राऊतांनी पण तुमच्यावर आरोप केलेले आहेत की दुतोंडी भूमिका घेताय म्हणून। हा फोटो आपल्या वाहिन्यांवरती दाखवा, आपण दाखवलाय, पण 8व्या रांगेमध्ये कुठेतरी कोपऱ्यात उद्धव ठाकरे तुम्हाला या ठिकाणी दिसतायत। राहुल गांधी यांनी बोलावलेली ही बैठक, या बैठकीमध्ये ज्यांचे ज्यांचे एक एक दोन दोन खासदार आहेत ती मंडळी पुढच्या लाईनीमध्ये, अहो पहिल्या लाईनीत नाही, दुसऱ्या लाईनीत तरी बसवा, दुसऱ्या नाही तिसऱ्यामध्ये बसवा, अहो तिसऱ्या नाही चौथ्या नाही 5व्या लाईनमध्ये बसवा, एकदम कोपऱ्यात 7व्या लाईनमध्ये। हा महाराष्ट्राचा अपमान आहे। महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते जे शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा ते सांगतायत, त्यांचे सुपुत्र आहेत, आणि तुम्ही त्यांना 7व्या लाईनमध्ये कोपऱ्यात बसवता। हा अपमान झालेला आहे। उद्धव ठाकरे यांना जी काही किंमत त्यांनी दिलेले, जे स्थान दिलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि त्याचा निषेध आम्ही सर्वजण, जरी ते आमचे आत्ता नेते नसले तरी त्यांच्याशी जी काही वागणूक त्यांना दिलेली आहे त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही सर्वजण राहुल गांधी यांचा निषेध करतोय। एक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री ज्याचे 7 ते 8 खासदार आहेत त्यांना 7व्या लाईनमध्ये कोपऱ्यात बसवलं जातं आणि ज्यांचे एक एक दोन दोन खासदार आहेत त्यांना त्यांच्या समोर बसवलं जातं। हे निमूटपणे संजय राऊतसारखा भांडीघाशा हे पाहिल, हा गांजा राऊत पाहिल, पण आम्ही त्याचा निषेध, राहुल गांधीचा निषेध या ठिकाणी करतोय। पण स्क्रीनमुळे डोळ्याला त्रास होत होता असं सांगितलेलं आहे। बाकीचे पण खासदार तिथे होते। स्क्रीनमुळे डोळ्याला त्रास होतो? डोळ्याला त्रासाचा तुम्ही पहिल्या लाईनीतला फोटो दाखवा। मग ती मीटिंग होती, पक्ष त्यांच्या आघाडीची मीटिंग होती, पहिल्या लाईनमधला फोटो दाखवा। पहिल्या लाईनमधला फोटो दाखवा त्यांनी की पहिल्या लाईनमध्ये बसवले म्हणून। हे बघा, आत्ता ह्याला उत्तर देता येत नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीची उत्तरं दिली जात आहेत। अहो गद्दार म्हणताय, मिंदे म्हणताय तुम्ही आम्हाला। माननीय नरेंद्रजी मोदी यांना आम्ही भेटलो, आम्ही अमितभाई शहांना भेटलो, तर तुम्ही म्हणताय आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। शिवसेना भाजपा गेले 25-50 वर्षापासूनची आमची युती आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून असलेली युती आहे। त्या नेत्यांना भेटल्यावर तुम्ही आम्हाला मिंदे म्हणताय। अहो ते नेते आम्हाला खुर्चीच्या, पंतप्रधान एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूला खुर्ची लावून बसतात, अमित शहा त्यांच्या बाजूला खुर्ची लावून बसतात। अरे तुम्हाला तर त्यांनी सेपरेट मीटिंग पण दिली नाही, सेपरेट बैठक दिली नाही। सांगा, फोटो दाखवा, त्याचा व्हिडिओ। मला तर असं कळतंय त्यांना सेपरेट मीटिंग दिली नाही, बैठक दिली नाही। त्यामुळे संजय राऊत यांनी त्यांची सेपरेट बैठक झाली कालच्या, ते काय प्रेझेंटेशन नंतर अशा बातम्या पेरा म्हणून माध्यमाला सांगितलेलं आहे। ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे। संजय राऊत हे भांडीघासे आहेत, हे गांजा राऊत आहेत। आधी शरद पवारांच्या घरचे भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासतायत। ते म्हणले की बराच वेळ आम्ही होतो तिथे, मग इतक्या वेळ काय करतो? इतका वेळ संजय राऊत राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासत होते। राहुल गांधी यांनी त्यांना सांगितलं माझ्या ही घरची भांडी घासा। संजय राऊत म्हणाले ठीक आहे मी घासतो, पण माझा फोटो काढू नका। आणि त्यानंतर पिता पुत्रांना त्यांनी घराच्या बाहेर पाठवलं। ही वेळ त्यांच्यावर आलेली। उद्धव ठाकरे यांच्यावर पिंजरा चित्रपटातील जो मास्तर आहे
त्यांच्यावर जशी वेळ आलेली, कशी नशिबाने थट्टा आज माझी मांडली, ही वेळ या गांजा राऊतमुळे आणलेली आहे. गांजा राऊतसारख्या मंडळींमुळे पिंजरा चित्रपटातील मास्तराच्या सारख्या भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना जावे लागत आहे. पण असं का झालं असेल असं वाटतंय? महबूबा मुफ्ती जे आहेत त्या पहिल्या आणि दुसऱ्या रांगेमध्ये दिसत आहेत आणि मग माझं हे बघा, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, ही लाचारी आहे. राहुल गांधी यांना महाराष्ट्राबद्दल असलेला तिरस्कार, महाराष्ट्राबद्दल असलेली असूया ही त्यातून दिसलेली आहे. महाराष्ट्रीयन माणसाच्या विरोधात त्यांचं असलेलं मत, त्यांची असलेली भूमिका, ही उद्धव ठाकरे यांना जी वागणूक दिलेली आहे त्यातून ही दिसलेली आहे. मराठी माणसाचा कणा जो आहे तो दिल्लीमध्ये नेहमी मराठी लोकांनी जपून ठेवलेला आहे. संजय राऊत सारख्या भांडीघाशामुळे मराठी माणसाचा कणाला कुठेतरी गालबोट लागलेलं आहे. काय तुम्ही चारोळी केली त्याच्यावर? नाही, मी तर त्याच्यावरती म्हणेल की आज यांची वेळ अशी आलेली आहे, बाळासाहेबांची शपथ, आम्हाला नाही कणा, पण राहुलजी कृपा करा, आम्हाला आपलं म्हणा, अशी वेळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आलेली आहे. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. राहुल गांधी यांचा मराठी द्वेष्टपणा दिसून आलेला आहे आणि हा मराठी माणसाचा अपमान असल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.